अलीकडेच उड्डाण चाचणी केलेल्या भारताच्या नवीन पिढीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे अग्नी प्राईम. प्रश्न 28. भारतातील ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी कोणत्या 2 संस्थांनी भागीदारी केली आहे? तर उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट आणि एअरजल्दी. प्रश्न 29. फ्रेंच ओपन फायनलमधील विजयानंतर नोवाक जोकोविचने किती ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले आहेत? तर याचं उत्तर आहे 23. प्रश्न 30. फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये इगा स्विटेनने तिसरे विजेतेपद मिळवण्यासाठी कोणाचा पराभव केला? तर उत्तर आहे कॅरोलिना मुचोवा. प्रश्न ओके. तर हा जो व्हिडिओचा थंबनेल तुम्ही बघताय महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 1, तर याच्यामध्ये तुम्हाला गोपाळ गणेश आगरकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी सर्व महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर जरी थंबनेलवरती संयुक्त पूर्व परीक्षा असल्या तरीसुद्धा पोलीस भरती जी पेपर देणार आहेत त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा. ओके. तर त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न 31. भारतातील कोणत्या राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा देवभराई सोहळा म्हणून साजरा केला जातो? तर उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 32. 2023चा गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे शक्तिकांता दास. प्रश्न 33. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे? उत्तर आहे चिमूर आणि शिर्डी. प्रश्न 34. अलीकडील मंत्रिमंडळ निर्णयानुसार कोणत्या जिल्ह्यात 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात येणार आहेत? तर याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न 35. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना कोणत्या वयोगटातील मुलामुलींसाठी सुरू करण्यात आली आहे? तर उत्तर आहे 0 ते 18 वयोगट. प्रश्न 36. पेंटागॉन पेपर्स लिंक करण्यासाठी प्रसिद्ध असलेले कोणाचे वयाच्या 92व्या वर्षी नुकतेच निधन झाले? उत्तर आहे डॅनियल एल्सबर्ग. प्रश्न 37. अमेरिकेच्या इतिहासातील पहिली मुस्लिम महिला फेडरल न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे नुसरत चौधरी. प्रश्न 38. भारत सरकारने अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे स्वामीनाथन जानकीरामन. प्रश्न 39. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कोणता पहिला मध्य युरोपियन देश ठरला? उत्तर आहे एस्टोनिया. प्रश्न 40. दरवर्षी कोणत्या तारखेला आंतरराष्ट्रीय संक्रमण दिन साजरा केला जातो? उत्तर आहे 21 जून. प्रश्न 41. सुपरमार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालणारा पहिला देश कोणता ठरला आहे? उत्तर आहे न्यूझीलंड. कोणत्या क्रिकेट संघामध्ये श्रेयंका पाटीलला पहिली भारतीय क्रिकेटपटू म्हणून करारबद्ध केले आहे? उत्तर आहे महिला कॅरेबियन प्रीमियर लीग. प्रश्न 43. दरवर्षी कोणत्या तारखेला जागतिक प्राणी दिवस पाळला जातो? उत्तर आहे जुलै 6. प्रश्न 44. स्टार्टअप 20 शिखर परिषद कोठे पार पडली? उत्तर आहे गुरुग्राम. प्रश्न 45. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास नुकतेच मान्यता देण्यात आली आहे? उत्तर आहे शिर्डी. प्रश्न 46. मार्च 2023 पर्यंत तामिळनाडूला मागे टाकून कोणते राज्य भारतातील सर्वाधिक सूक्ष्म कर्ज घेणारे राज्य बनले आहे? उत्तर आहे बिहार. प्रश्न 47. भारतीय नौदलाद्वारे जपान भारत सागरी सराव 2023 ची 7वी आवृत्ती कोठे आयोजित केली जात आहे? उत्तर आहे विशाखापट्टणम. प्रश्न 48. कोणत्या वित्तीय संस्थेने मैत्रेयी नावाची पहिली सर्व महिला शाखा उघडली आहे? याचं उत्तर आहे पिरामल फायनान्स. प्रश्न 49. ट्विटरला पर्याय म्हणून मेटाने सुरू केलेल्या ॲपचे नाव काय आहे? याचं उत्तर आहे थ्रेड्स. प्रश्न 50. मिशन वात्सल्य योजनेच्या मदत कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? तर उत्तर आहे बलात्कार आणि गरोदरपणाला बळी पडलेल्या अल्पवयीन मुलींच्या कुटुंबियांना मदत आणि समर्थन पुरवणे. तर विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी पार्ट 2 जो की पार्ट 1 मी ऑलरेडी चॅनलमध्ये अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हा पार्ट 2 आहे. व्हिडिओ जर आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.